नमस्कार. पडद्याआडच्या गोष्टीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावरती पडदा टाकलाय आणि तो पडदा उठवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. नेहमीप्रमाणे एक शब्द लक्षात ठेवा, यात कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नाही. जे काही आहे ते निखळ मनोरंजन. मंडळी, आपल्याकडे झालं आहे काय की दैनिकांची साप्ताहिकांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. आता मुद्रित माध्यम म्हटल्यावर त्याच्यामध्ये बातम्या, लेख या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. त्यासोबत आला अग्रलेख देखील. या अग्रलेखांच्या आणि लेखांच्या बाबतीत मोठी गंमत होत असते आणि हीच गंमत कशी पुढे मोठं रूप धारण करते ते सांगायला मी आलो आहे. एका जिल्ह्यामध्ये, म्हणजे मी ज्या जिल्ह्याचा मूळ रहिवासी आहे त्या जिल्ह्यामध्ये एकच प्रिंटिंग प्रेस अशी आहे जिथं अनेकांचे पेपर छापले जातात. आता पेपर छापण्याचं काम हे फाईलपुरतं करायचं असतं काही ठिकाणी, म्हणजे फाईलीपुरता छापतो असं म्हणणारे अनेक दैनिकं आहेत, अनेक साप्ताहिक आहेत. ह्या फाईलीचं एक मोठं रहस्य आहे. म्हणजे ते आपण मागच्या एका याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फाईलीपुरतं छापणारे किती आहेत. तर त्या प्रिंटिंग प्रेसवर साधारणतः रोज 5-7 साप्ताहिकं, 2-4 दैनिकं छापायला येत असतात. मला प्रश्न असा पडला की जगामध्ये अनेक प्रिंटिंग प्रेस उपलब्ध असताना त्याच प्रेसवर छापून घेण्याचं कारण काय असेल? बरं, अनेकांच्या ती प्रेस लाईनवर सुद्धा आहे. म्हणजे अमुक इथे छापून प्रकाशित केली अशी जी प्रेस लाईन असते त्याच्यावर तिचं नाव आहे. आणि मग एके दिवशी त्या प्रेसवर आमच्या एका मित्राचं साप्ताहिक छापायला गेल्यावरचं रहस्य कळलं. गंमत अशी असते की पहिल्या आणि शेवटच्या पानाचा कंटेंट त्या संपादकाकडे रेडी असतो. आतल्या 2 पानांचं काय हा प्रश्न असतो. मग आतल्या 2 पानात काय करायचं, तर वेगवेगळे लेख त्या प्रेसवर रेडी असतात. म्हणजे याचा लेख, त्याचा लेख वेगवेगळ्या लोकांनी आणून दिलेले काही लेख पडून असतात. मग कधी माहिती कार्यालयाच्या बातम्या असतात, माहिती कार्यालयाचे लेख असतात आणि त्या लेखांवरच आपलं काम ते भागवत असतात. मग हेडिंग बदलायची आणि तोच लेख सगळ्या दैनिकात छापायचा, सगळ्या साप्ताहिकात छापायचा. आता बहुतेक आतल्या पानातली लेख तिथे कॉमन असतात, पण हेडिंग बदलल्यामुळं लवकर लक्षात येत नाहीत. अशी अनेक लेख अनेक दैनिकात, अनेक साप्ताहिकात कॉमन छापून येतात. आता छापून येतात पण वितरित होत नसल्यामुळे त्याचा गवगवा होत नाही इतकंच. अशी अनेक साप्ताहिक आहेत की ज्यांनी असे लेख कॉमन छापलेले आहेत. बरं, जे फाईलीपुरतं काढतात त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचा पेपर फाईलीच्या बाहेर निघतो त्यांचं काय? आमच्याकडं एक ज्येष्ठ संपादक होते, त्यांचं असंच एक साप्ताहिक ऑपरेट करायला एक ऑपरेटर असायचा, म्हणजे टाईप करायला, आणि ते टाईप करून झालं की अग्रलेखावर घोडं आडायचं. अग्रलेखावर घोडं आडलं की अग्रलेख छापायचा कुठून, आणायचा कसा, असा प्रश्न असायचा. आणि तोपर्यंत संपादक महोदय आपल्या मित्रांसोबत फिरस्तीवर गेलेले असायचे. हातामध्ये एक ब्रीफकेस, कायम सफारी घातलेली. ती ब्रीफकेस घेऊन ते त्या दैनिकाकडे या दैनिकाकडे फिरायचे. आणि अचानक त्यांना फोन यायचा किंवा ते लँडलाईनवरून त्या ऑपरेटरला फोन करायचे त्या दैनिकाच्या कार्यालयातून. अरे, अग्रलेख पाहिजे असेल तर माळ्यावर ठेवलाय, माळ्यावरचा घे. आम्हाला प्रश्न पडायचा की माळ्यावर अग्रलेख लिहून का ठेवत असतील. आणि मग ऑपरेटरलाही कळायचं की माळ्यावरचा अग्रलेख घ्यायचा आणि तो छापून टाकायचा. दुसऱ्या दिवशी त्या अग्रलेखासह साप्ताहिक यायचं. साप्ताहिक 10-5 पेपरच्या ऑफिसला, 10-5 सरकारी ऑफिसला, 10-5 आवश्यक त्या ठिकाणी, एखाद दुसरी कुठली जाहिरात असेल तर जाहिरातदाराकडं, आणि त्यांच्या ब्रीफकेसमध्ये तो बंद होऊन निघायचा. माळ्यावरच्या अग्रलेखाचं रहस्य आम्हाला नंतर कळलं की त्यांनी अनेक जुनी साप्ताहिकं घेऊन ठेवलेली आणि त्या साप्ताहिकातल्या लेखांवरती अशा खुणा करून ठेवलेल्या असायच्या. त्या खुणा असलेले लेख अग्रलेख म्हणून वापरून टाकायचे आणि ते छापून यायचे. जुन्या साप्ताहिकात कधी काळी कुणीतरी लिहिलेला लेख हा तो अग्रलेख म्हणून छापला जायचा आणि ती सगळी जुनी साप्ताहिकाचं बाड त्यांनी आपल्या कार्यालयातल्या, म्हणजे घरातच केलेल्या एका खोलीतल्या कार्यालयातल्या माळ्यावर पडून असायचं. त्यातला एखादा उचलायचा आणि छापून टाकायचा, हा शिरस्ता होता. म्हणून तो माळ्यावरचा अग्रलेख म्हणून प्रसिद्ध झाला. त्यांच्या मागे माळ्यावरचा अग्रलेख असं नावच लागून गेलं. बरं, अग्रलेखाचे भन्नाट किस्से असे की त्या काळामध्ये बाहेरून काही दैनिकं यायची. म्हणजे पुण्यातलं एखादं यायचं, मुंबईचं एखादं यायचं
आणि अशा दैनिकांचा खप फारसा जिल्ह्यामध्ये नसतो. जास्तीत जास्त 10 प्रती येत असतील आणि ते फार फार तर दुसऱ्या दिवशी ते जवळपास पोहोचायचं, कारण उशीर व्हायचा त्यावेळेला येताना. एकतर एस टीने पार्सल पोहोचणे, मग ते त्या एजंटांनी काढून घेऊन वाटप करणे, तोपर्यंत बाकी सगळी पार्सलचं वाटप झालेलं असायचं. एक तर उशिरा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते दैनिक कार्यालयात मिळायचं. मग हे दैनिक काय येत असेल असा प्रश्न मला पडायचा, की एवढी तरी काय येत असतील. आणि मग लक्षात आलं की या दैनिकातले लेख आणि अग्रलेख स्थानिकची दैनिकं जशास तसा वापरतात. आता एकदा काय झालं की अशाच दैनिकातला लेख एका दैनिकानं, म्हणजे स्थानिक दैनिकानं छापून टाकला अग्रलेख म्हणून. बरं, तो अग्रलेख छापून झाला, सगळं झालं. कुणाला कळायचं काही कारण नव्हतं, कारण ते दैनिक फारसं जिल्ह्यात येत नव्हतं आणि त्या काळामध्ये ऑनलाईन दैनिकं फार कमी होती. त्यामुळे लगेच कुणी ऑनलाईन बघितलं आहे, टाकलं आहे. आमच्यासारखी काड्या घालणारी माणसं त्या काळात कमी होती, ते छापून टाकलं. बरं, छापलं इथपर्यंत ठीक आहे, कुणाला कळायचं काही कारण नाही. झाला प्रकार असा की 2-3 दिवसानंतर आणखी एका दैनिकाला अग्रलेखाची चणचण वाचू लागली. म्हणून त्यांनी त्याच दिवशीचं, म्हणजे जे चोरलं होतं आधीच्या दैनिकाने, तोच अग्रलेख उचलला आणि छापून टाकला. आता जो अग्रलेख आदल्या दिवशी एका प्रतिस्पर्धी दैनिकाने छापला होता, तोच अग्रलेख दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दैनिकाने छापला. आता हे सगळी चर्चा होऊ लागली की समान अग्रलेखाला यांचा याने उचलला, दादांचा भाऊने उचलला, भाऊंचा काकाने उचलला, अशा चर्चा सुरू झाल्या दबक्या आवाजातल्या. कोण सांगणार, कारण सगळेच एका माळेचे मणी, तुम्ही तशा आम्ही, उगं बसा मामी, अशी अवस्था. त्यामुळं कोणीच कोणाविषयी बोलत नव्हतं. पण यात एक साप्ताहिकाचे आमचे मित्र आहेत, ज्यांना हा सगळा प्रकार, हा गोलमाल लक्षात आला. त्यांनी काय करावं, ते यांच्या पुढचे. त्यांनी मूळ दैनिकातला अग्रलेख उचलला आणि या दोघांचेही अग्रलेख उचलले, ते स्कॅन केले आणि आपल्या दैनिकातल्या आतल्या पानावर 3ही अग्रलेख जशास तसे छापून टाकले. आणि त्यावर लिहिलं मूळ मालक, वहिवाट आणि कब्जा. म्हणजे मूळ मालक, मूळ दैनिक ज्यानं तो अग्रलेख छापला होता, वहिवाट म्हणजे दुसरं दैनिक ज्याने तो पहिल्यांदा छापला होता, आणि कब्जा म्हणजे तिसरं दैनिक ज्याने तो तिसऱ्या वेळेला छापला होता. झालं. या सगळ्या प्रकाराची चर्चा अख्ख्या जिल्ह्यामध्ये होऊ लागली. म्हणजे हा एकच अग्रलेख चोरी करून दोघांनी छापला आणि या दोघांनी चोरी केल्याचं तिसऱ्याने उघड केलं. असा सगळा गमतीशीर प्रकार आपल्याकडे घडत असतो. मध्ये एक अशीच छोट्या दैनिकांनी बातमी छापली की अमुक अमुक पक्षाचे 12 आमदार फुटणार. बरं, फुटणार तर फुटणार, मग कोण कोण फुटणार, काय फुटणार, याविषयी चर्चा सुरू झाली. आता एका मोठ्या दैनिकाच्या तिथल्या रिपोर्टरला वाटलं की ही बातमी खूप मोठी आहे, म्हणून त्यानं उचलली आणि आपल्या कार्यालयात कॉपी करून पाठवून दिली. आता हे मोठं दैनिक राष्ट्रीय स्तरावरचं, लोकमान्य लोकशक्ती विरुद्ध मिरवणारं, आणि या दैनिकाला ती बातमी पाठवून दिली. आता त्यांना ही बातमी 12 आमदार फुटणाराची खूप मोठी वाटली आणि त्यांनी ती ऑल एडिशन फ्रंट पेज मेन बातमी करून टाकली. या पक्षाला बसणार धक्का, 12 आमदार फुटणार. आता ही बातमी त्या दैनिकानं छापल्यामुळं हिचा मोठा गजब माजला. बरं, तिसऱ्या दिवशी ज्या दैनिकानं लॉजिक म्हणून ही बातमी छापली होती, त्यानं आपल्या वर्तमानपत्रात एक बातमी छापून टाकली की आमच्या लॉजिकला या दैनिकाचा आधार. झालं बोंबाबोंब. चोरी करायला गेला आणि उघडा पडला अशी स्थिती. ते मोठं दैनिक तोंडावर आपटलं आणि आपण एका छोट्या दैनिकाची बातमी चोरल्याची नामुष्की त्या विचाराच्या वाट्याला आली. बातम्या उचलणे आणि त्या जशास तसे उचलणे, यातून बरेच रंगतदार किस्से घडत असतात. असे किस्से अजूनही आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, कारण अशा पडद्याआडच्या गोष्टी आपल्याकडे चिकार आहेत. त्या सांगत राहणार आहोत, तुम्ही ऐकत राहणार आहात, मजा करणार आहात. विनंती एवढीच आहे, हे कोण होतं असा प्रश्न विचारू नका, कारण ते सांगणं जरासं अवघड आहे.